मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींनी 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। एनडीए सरकारचा हा दुसरा महत्त्वाचा निर्णय ठरला। त्याआधी किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मंजूर करत देशातील तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिलाय। मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा असा टोला सुळेंनी लगावला, तर सामान्य कार्यकर्ता मंत्री झाला। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना ते सहन होत नाही असा पलटवार मोहोळ यांनी केला। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना पुन्हा डिवचलंय। शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशी टीका त्यांनी केली आहे। मंत्रिपदावरून राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय। राज्यमंत्रीपद दिलं होतं, मात्र आम्ही ते नाकारलं असं त्यांनी सांगितलं। तसंच लोकसभा निकालांचा अंदाज चुकला अशी कबुलीही दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत काय होईल याची काळजी अनेकांना वाटते असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला। तसेच आज आपलं संख्याबळ 53 आहे, त्यामुळे आपली सुरुवात 53 पासून होणार, आपण 57 पर्यंत जाऊ, अशी मग पुढची वाटचाल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भुजबळ यांनी स्वपक्षातील लोकसभा उमेदवारांना चांगलंच चिमटे काढले। मतं कमी पडतील या भीतीनं मला लोकसभा प्रचाराला बोलवलं नाही अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली। विकासाची कामं करूनही मुंबईत महायुतीला यश मिळालं नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन मुंबईत पार पडला। यावेळी अजित पवारांनी शरद पवारांचं कृतज्ञतापूर्वक नाव घेतलं। गेली 24 वर्ष शरद पवार यांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असं म्हणताना अजित पवार भावूक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केली आहे। महाराष्ट्रानं कायम गद्दारीला गाडला आहे, मात्र पवार साहेब घेतील तो निर्णय मान्य असेल असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। अजित पवार गटातले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याच्या चर्चांवर आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रात नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या मदतीने सरकार स्थापन झालं। या दोघांना तुम्ही गुगल करा म्हणजे तुम्हाला कळेल अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टोला लगावला। यांचा इतिहास पाहता हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असं वाटत नाही असा अंदाजही जयंत पाटील यांनी वर्तवला। विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातले 12 पैकी 12 आमदार निवडून आणेन अशी घोषणाच खासदार निलेश लंकेंनी केली आहे। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात लंकेंनी शरद पवारांसमोर ही घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मराठवाड्यातून सर्वाधिक आमदार निवडून देणार असा शब्द नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलाय। तर 80% निकाल देणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष असल्याचंही सोनवणे म्हणाले। आमचा संसदेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांसाठी असेल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। अहमदनगरमध्ये आयोजित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या। आगामी विधानसभा निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आहोत। जागा वाटपाचा विचार न करता कामाला लागा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या। विधानसभेच्या सर्व 288 जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या। कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शाहू महाराज यांनी पहिल्यांदाच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीदरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते। महायुतीत निधी वाटपाचा मुद्दा अजूनही वादग्रस्तच ठरतोय। याबाबत शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली। यावर आपण स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याची हमी एकनाथ शिंदे यांनी दिली। RSSचे
सरसंचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांच्या घसरलेल्या पातळीवर चिंता व्यक्त केली। तसंच यात तंत्रज्ञानाचा वापर करत नाहक RSSला गोवण्यात आल्याचा आरोप मोहन भागवत यांनी केला। अशोक चव्हाण हे एका राज्यसभेपेक्षा मोठे नेते आहेत। भाजपमध्ये येऊन त्यांचं मोठं नुकसान झालंय असं विधान माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केलंय। तर वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे आणि याच नीतीचा अशोक चव्हाण अनुभव घेत आहेत असा चिमटा विजय वरट्टीवार यांनी काढलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस आहे। यावेळी भेटायला आणि शुभेच्छा द्यायला येणाऱ्या मनसैनिकांनी पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू आणू नये असं आवाहन राज ठाकरेंनी या समाज माध्यमांवर पोस्ट करून केलं। लोकसभा निवडणुकीत थोडी फजिती झाली, विधानसभेला अवघड होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। तातडीने आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा विधानसभा निवडणुकीत पाडून टाकू असा इशारा जरांगेंनी दिलाय। सोलापूरच्या बार्शीत मराठा समाज आक्रमक झालाय। आरक्षणासाठी मराठा आंदोलक कुर्डुवाडीच्या रस्त्यावर उतरला। पोस्ट चौकात मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केलं। मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले होते। नीट प्रवेश परीक्षेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली। परीक्षेत झालेल्या अनियमिततेसह परीक्षा घेणाऱ्या NTA एजन्सीची चौकशी करण्याची मागणी यावेळी अभाविपच्या वतीनं करण्यात आली। नीट परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत पुण्यात ABVP आक्रमक झाली आहे। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर ABVPनी आंदोलन केलं। निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची विद्यार्थ्यांची मागणी करण्यात येते। नागपूरमध्ये अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात आंदोलन केलंय। व्हेरायटी चौकावर झालेल्या आंदोलनात त्यांनी नीट परीक्षेच्या CBI चौकशीची मागणी केली आहे। नीट परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांचं अधिक नुकसान झालं, त्यामुळे परीक्षा रद्द करणं हाच पर्याय असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांनी म्हटलंय। राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या परीक्षा बोगस असल्याचं मान्य केलंय असा दावा वरट्टीवार यांनी केलाय। बिहारमध्ये सर्व शाळा 15 जूनपर्यंत बंद राहणार आहेत। सरकारने भीषण उष्णतेमुळे 11 ते 15 जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। यासोबतच शाळेतील शिक्षकांनाही शाळेत न येण्याचे आदेश दिलेत। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। हवामान विभागाच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। अमरावतीच्या मेळघाटात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे चिखलदऱ्यातही काहीसे धुके पडले। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। कासार शिरसी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांना या पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे कासार शिरसी मार्गे कर्नाटकात जाणारा रस्ताही बंद झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांकडून राज्यातील पाऊस, बियाणे तसेच पीक कर्जाचा आढावा घेतला। सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि आवश्यक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश अजित पवार यांनी दिले। बीडमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग आलाय। चांगला पाऊस झाला तर लवकर पेरणी करता येईल या उद्देशाने बळीराजांनी कंबर कसली आहे। मात्र 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत थांबावं, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाने दिलंय।